आम्ही फुल प्रॅक्टिसही करतो, आम्ही फुल अभ्यासही करतो, 100% आमचा देण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत जो संघर्ष काढत आलो आम्ही त्याचं चित करण्यासाठी फक्त आम्हाला एक वेळेस वयवाड द्या. अशा प्रकारचे बऱ्यापैकी प्रश्न, अशा प्रकारचे बऱ्यापैकी निवेदनं आपल्या संबंधित आमदारांकडे, बऱ्यापैकी ठिकाणच्या संबंधित आमदारांकडे मुलं सध्या आता वयवाडीचं निवेदन देताना आपल्याला दिसत आहे. तर आता नेमकं वयवाड होणार की नाही होणार आता आगामी पोलीस भरतीमध्ये, तर हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. कारण की आता आम्ही 100% आम्ही अभ्यास बी करतो, ग्राउंडही करतो, पण जर आम्हाला वयवाडच नाही मिळाली तर ह्या गोष्टीचा काय फायदा राहील. अशा प्रकारच्या बऱ्यापैकी मुलांच्या मनात आता ज्यांचं एजबार झालेले आहे त्यांचा मनात एक प्रकारचा वादळ निर्माण झालेला आहे मित्रांनो. तर आता याचा आता जर आपण बघितलं, आता सविस्तरपणे जर सांगायचं झाल्यास तर आता वयवाडीचं इतके जर निवेदनं देत आहे तर नक्कीच याच्यावरती सरकार काहीतरी ठोस निर्णय घेऊ शकते. आता आपल्याला या करंटच्या भरतीमध्ये वयवाड मिळालेलं होतं, पण आता या भरतीमध्ये मित्रांनो काय झालं होतं की आता जे वयवाड मिळालेलं होतं ते थोडं लेट मिळालं. कारण की आता आपण जर बघितलं तर आता तितका वेळ त्यांना वयवाडीवाले जे एजबार झालेले होते 33+ वाले, त्यांना तितका वेळ मिळाला नाही अभ्यासासाठी, त्यांना तितकं पर्सेंटेज त्यांना या भरतीमध्ये देता आले नाही. त्यामुळे बऱ्यापैकी मुलं आपल्याला वयवाडीचा फायदा घेणारे बऱ्यापैकी मुलं आपल्याला या भरतीमध्ये, या करंटच्या भरतीमध्ये आपल्याला दिसत नाहीयेत. कारण की त्यांना तितका वेळच मिळाला नाही की वयवाड आपल्याला मिळेल की नाही मिळेल हे आधी कन्फर्म नव्हतं. तर जेव्हा वयवाड मिळालं त्याच्यानंतर त्यांना तितका वेळ मिळाला नाही, तितकं त्यांना पर्सेंटेज देता आलं नाही, तितका ग्राउंडला देता आलं नाही, तितका अभ्यासाला देता आलं नाही. तर आता वरून इतकं कॉम्पिटिशन, कारण की आता 18-19 वयाचा पोरगा, त्याच्यानंतर 33-34 वर्षाचा पोरगा म्हणजे एका स्पर्धेमध्येच असतात, आपल्याला माहितीच आहे. कारण की आता ही स्पर्धा परीक्षाच अशी आहे की 18 वर्षाचा पोरगा, 33 वर्षाचा पोरगा एका स्पर्धेमध्ये असतं, एका लाईन मध्ये असते. त्याच्यानंतर जर बघितलं आता कॉम्पिटिशन इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे की आता एक माझा मित्र माऊली मोठे म्हणून आहे, तर त्याचं एनटीसी सारख्या कॅटेगरीमध्ये फक्त सिलेक्शनच झालेलं नाही, तर त्याचं तो जिथं गेला तिथं टॉप राहिलेला आहे. हिंगोली चालक पोलीसला तो पहिला टॉपर राहिलेला आहे, त्याच्यानंतर नागपूर सिटीला तो तिसरा टॉपर राहिलेला आहे, त्याच्यानंतर वरणगाव SRPFला तो कॅटेगरीमध्ये पहिला टॉपर राहिलेला आहे एनटीसी कॅटेगरीमध्ये. तर अशा प्रकारचे मुलांचे आता खूप ऍडव्हान्स मुलं आता 17-18 आपल्या 18-19 वर्षाच्या आपल्याला या भरतीमध्ये, म्हणजे आपण जर रिझल्ट बघितला की 2004, 2005, 2006, 2003 अशा प्रकारचे बऱ्यापैकी आपल्याला सिलेक्शन होणारे मुलं या भरतीमध्ये आपल्याला दिसत आहे. तर आता अशा प्रकारचं कॉम्पिटिशन मध्ये आता वयवाड आपल्याला मिळालेलीच पाहिजे. आता वयवाडीचं जर बघितलं तर इतके जर निवेदन जर आता सध्या सविस्तरपणे तुम्हाला सांगतो, इतके जर निवेदन आता संबंधित आमदाराकडे जात आहे वयवाडीबद्दलचे, तर नक्कीच याच्यावरती काहीतरी नक्कीच ऍक्शन आपलं सरकार घेणार आहे. तर आता तुम्हाला फक्त सांगतो की एक कंटिन्यू जर राहिले तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला लेट, आता या भरतीमध्ये कसं झालं, नंतर तुम्हाला समजलं की आता वयवाड आपल्याला मिळणार आहे, तर आता नक्कीच तेव्हा उशीर होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत तर तुम्ही प्रामाणिकपणे कंटिन्यू राहत आले, त्याच्यानंतरही कंटिन्यू राहा. सोबतच आता नवीन भरती, पोलीस भरती कधी निघेल, तर आता नवीन पोलीस भरतीचं जर म्हटलं तर मी आधीपासूनच तुम्हाला सांगत आलेलो आहे, नवीन पोलीस भरती आपली नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये निघण्याची दाट शक्यता आहे. आणि इतकंच नाही तर ही सध्याची जी भरती आहे याच्यापेक्षा भरपूर पदं यावेळेस भरले जाणार आहे. कारण की आता पिंपरी चिंचवडला नवीन पोलीस ठाणे, आपल्या ठाणे सिटीला नवीन पोलीस ठाणे, मुंबईच्या जागा 4300+ आपल्या समोर आलेल्या आहेत. त्याच्यानंतर लातूर SRPF, नांदेड आयुक्तालयाच्या जागा भरल्या जाणार आहे, कोल्हापूर आयुक्तालयाच्या जागा भरल्या जाणार आहे. अशा प्रकारच्या भरपूर प्रमाणात जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो गाफल राहू नका, एक दिवसाचाही खंड पडू देऊ नका, ग्राउंडमध्ये असो की अभ्यासामध्ये असो. त्याच्यानंतर जर बोलायचं झाल्यास तर नोव्हेंबर-डिसेंबर हे टार्गेट ठेवून आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा, ग्राउंड कंटिन्यू ठेवा. सोबतच आता याच्याबद्दलच्या ज्या काही आता मी वयवाडीबद्दल तुम्हाला क्लिअर सांगतो मित्रांनो की इतके जर निवेदनं जात आहे तर नक्कीच मित्रांनो याच्यावरती काहीतरी ऍक्शन नक्कीच सरकार घेणार आहे. तर आता इतकं तुम्हाला सांगतो मी. आता सोबतच आता याच्याबद्दलच्या भरतीबद्दलच्या ज्या काही समोर अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या सोबतच आता तुम्हाला जर आपल्या
चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी तुमचा अभ्यास सोपा करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तुम्हाला प्रश्न उत्तर टाईप त्यामध्ये प्रश्न मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे, म्हणजे की तुम्हाला थेरी वाचायची गरज तुम्हाला नक्कीच पडू देणार नाही मित्रांनो. म्हणजे मीच स्वतः अभ्यास करणार आहे आणि त्याच्यावरती जे प्रश्न बनतील तेच तुम्हाला सांगणार आहे. आणि इम्पॉर्टंट प्रश्न आता आपण असंच काहीतरी खूप मोठे काहीतरी असे लय मोठे प्रश्न आपण देणार नाही, त्यामध्ये मोजकेच आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपण परीक्षाभिमुख प्रश्न आपण त्यामध्ये देणार आहे. त्याच्यासोबतच आपण आता पीडीएफ पण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. हस्तलिखित पीडीएफ मी चालू आहे माझं काम त्याच्यावरती म्हणजे कसं की आता तुम्हाला सर्वच्या सर्व आतापर्यंतच्या पीवायक्यू देणार आहे. त्याच्यासोबतच आता इम्पॉर्टंट प्रश्न आता या आपल्याला थोडा पॅटर्न बदलताना दिसत आहे. पीवायक्यू सध्या थोडं कमी विचारताना दिसत आहे, पीवायक्यूचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. अशा प्रकारचे प्रश्न वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या. जे सिरियस असतील त्यांनीच नक्कीच आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या. तुम्ही मला आतापर्यंत तर बघतच आले. नक्कीच जर माझ्यावरती विश्वास असेल तर नक्कीच आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या. सोबतच आता माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.